नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा म्हणजेच 8 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मित्रांनो, आजच्या भागामध्ये नागराजला अक्षरशः सोलून काढले रविराजने. अमेझिंग, धमाकेदार आणि सुपरहिट असा आजचा एपिसोड आहे. एक सेकंदही स्किप करू नका. सुरुवातीला दाखवतात की सायली आणि अर्जुनमधील भांडणं दूर झालंय. आजचा भाग पाहताना खरंच खूप मज्जा येते. अर्जुन सायलीला विचारतो, सुमन काकू सापडल्या का? सायली म्हणते, माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्या रिक्षात होत्या. ना त्या आपल्या घरी आहेत ना त्या त्यांच्या घरी आहेत. मग त्या गेल्या कुठे? कोणी जबरदस्तीने रिक्षाने नेलं नसेल का त्यांना? सायली खूप घाबरलेली असते. अर्जुनही टेन्शनमध्ये येतो. अर्जुन म्हणतो, आजूबाजूला शोधूया. रिक्षा कुठल्या दिशेला गेली, कोण सोबत होतं हे पाहूया. चैतन्य म्हणतो, मला फोटो पाठवा, मी इकडे शोधतो. रविराजांच्या घराच्या आजूबाजूला सगळे शोध घेतात. तर मित्रांनो, सुमन खूप चांगली आहे, भाबडी आहे, पण मूर्ख नाहीये. तिला नवरा मिळालाय नागराजसारखा. इकडे नागराज मात्र सुभेदारांच्या घरी निर्धास्तपणे आलेला दाखवतो. सायली अर्जुन बराच वेळ शोध घेतल्यानंतर ठरवतात, आधी घरी जाऊया. अजून घरच्यांना काही सांगितलेलं नाहीये. घरात सगळे गेम खेळत असतात. हसणं खेळणं सुरू असतं. कोणालाही बाहेर काय चाललंय याची कल्पनाही नसते. कल्पनाताई सायलीला फोन करतात. लवकर ये, खेळ रंगलेत, कुठे आहेस तू? सायली म्हणते, हो आलोच आई. बाहेर अर्जुन, सायली आणि चैतन्य बोलत असतात. चैतन्य म्हणतो, खरंच कोणी किडनॅप केलं असेल का त्यांना? अर्जुन म्हणतो, माझा डाऊट फक्त एका माणसावर आहे. सायली म्हणते, नागराज काका. कारण आज नागराज काका घरी आलेले नाहीयेत असं रविराजांनी सांगितलेलं असतं. पण इकडे घरी नागराज काका आधीच आलेले असतात. प्रिया बाहेरून येते. नागराज मुद्दाम तिच्याजवळ जातो. पाणी पिण्याचं नाटक करतो. प्रिया विचारते, तुम्ही इथे कसे काय? नागराज काका म्हणतात, मी का येऊ नये? गेट टुगेदर आहे ना? नागराज प्रियाला दबावात ठेवतो. महिपतच्या बाबतीत तू लक्ष घालायचं नाही, समजलं? असं तो प्रियाला सांगतो. अर्जुन आणि सायली घरी येतात. नागराजला पाहून दोघांनाही धक्का बसतो. सगळे हसत खेळत बोलत असतात. पण सायलीचा चेहरा मात्र उतरलेला असतो. पूर्णाजी विचारतात, काय झालं ग सायली, तुझा चेहरा उतरलाय का? नागराज आणि प्रिया सायलीकडे बारकाईने पाहत असतात. सायली हळूच अर्जुनला सांगते, सुमन काकूंचा फोन लागत नाहीये. अर्जुन ठरवतो, आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागेल आता. आता अर्जुन ठरवतो की हे सगळं इन्स्पेक्टर सावंतांना सांगितलंच पाहिजे. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना अनऑफिशियली फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगतो व म्हणतो, आणि मला नागराजवर संशय आहे. घरात वातावरण बदलतं. पूर्णाजी म्हणतात, खरंच काही गडबड आहे का? तेवढ्यात नागराजही तिथेच असतो. रविराज थेट नागराजला विचारतात, नागराज, सुमन कुठं आहे? सायली थेट प्रश्न करते, सुमन काकू कुठं आहेत? नागराज गडबडतो, खोटं बोलतो, फोन करायचं नाटक करतो. तो असं जाणवतो की मला यातलं काहीच माहीत नाही. अर्जुन म्हणतो, काकूंचा फोन स्विच ऑफ आहे आणि आम्ही तुमच्या घरी जाऊनही आलो, तिथेही त्या सापडल्या नाहीयेत. आता सगळे घाबरतात. रविराज काका म्हणतात, आत्ताच का सांगताय हे सगळं? आधीच सांगायचं ना, तुम्हाला हे कधी समजलं? अर्जुन ठामपणे सांगतो, सुमन काकू कुठं आहेत हे फक्त नागराज काकांनाच माहीत आहे. नागराज घाबरतो, पिवळा पांढरा पडतो. रविराज काकांना अजूनही सुमनवरील मारहाणीबद्दल माहीत नसतं. अर्जुन, सायली आता सगळं सांगतात. सायली मान खाली घालून सांगते, गेल्या काही दिवसांपासून नागराज काका सुमन काकूंना मारहाण करत आहेत. रविराज काकांना जबरदस्त धक्का बसतो. प्रियालाही धक्का बसतो. प्रतिमा आत्ता सांगतात, हो मी स्वतः पाहिलंय. नागराज खोटं बोलतो, मी कधीच मारहाण केली नाहीये, मी तिला हात पण लावलेला नाहीये. पण प्रतिमा त्याला उघड पाडतात. नागराज सुमनला मूर्ख म्हणतो आणि तेवढ्यात रविराज नागराजच्या एक जोरात कानाखाली देतो. रविराज ठामपणे म्हणतात, सुमन भाबडी असेल पण मूर्ख नाहीये. सायली मारहाणीच्या खुणा, व्रण सगळं काही सांगते की त्यांच्या अंगावर कशा मारहाणीच्या खुणा होत्या. फ्लॅशबॅक दाखवतात. आता रविराज काका रडतात, माझ्या घरात हे सगळं चालू होतं आणि मी दुर्लक्ष केलं. पूर्णाजी म्हणतात, स्त्रीला सन्मान देणाऱ्या घरात तू असं केलंस नागराज? आता अर्जुन पोलीसमध्ये कंप्लेंट करतो. सुमनचा मोबाईल लोकेशन सगळं ट्रेस करायला सांगतो. आता सुमनचा मोबाईलही ट्रेस होतो. तो बरोबर एक्झॅक्ट ठिकाणी दाखवतात की सुमन गॅरेजजवळ आहे, गावाच्या खूप लांब वेशीवर. रविराज नागराजला धमकवतात, मी तुला जेलमध्ये टाकणारच नागराज, बघ तू. तर मित्रांनो, पुढे काही होईल? सुमन सुखरूप परत घरी येईल का? नागराज तिला धमकी देईल का? की काही भयानक घडणार? हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सगळं जे लोकेशन सुमनचं ट्रेस झालेलं आहे, हे नागराज काकांनी हळूच लपून ऐकलेलं आहे. आता नागराज काकांना समजणार आहे की हे लोक
सुमनचा मोबाईल ट्रेस करत आहेत. त्यामुळे लोकेशनला मी पकडलो जाऊ शकतो आणि महिपतही पकडलं जाऊ शकतो. आता नागराज काका पुढे काय करतील? मला तर वाटतं ते सुमन आणि महिपतला तिथून पटकन हलवतील आणि दुसऱ्या लोकेशनवर नेतील. तर मित्रांनो, आजचा एपिसोड कसा वाटला हे कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि उद्याचा एपिसोड जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.